नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। मॅजेस्टिक टॉवर आणि विस्परिंग टॉवर HDIL घरांचे खरेदीदार सुमारे 1800 कुटुंबांनी त्यांच्या स्वप्नातील घरांवर दावा करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढला। त्यांनी त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे गुंतवले आहेत। 17 वर्षांनंतरही HDILने त्यांना फक्त स्वप्ने दाखवली आहेत, ताब्यात देण्यात आलेले नाही किंवा त्यांचे पैसे परत करण्यात आलेले नाहीत। वर्षानुवर्ष EMI आणि भाडेपट्टा थकवल्याने ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत। 17 वर्षांपासून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। हे आता सहन केले जाणार नाही। 1800 बाधित कुटुंबांवर अन्याय झाला आहे। महाराष्ट्र सरकारने बाधित कुटुंबांना त्यांच्या घरी परत करावे अशी त्यांची मागणी आहे। मी मॅजेस्टिक टॉवर नाहूरला 2 फ्लॅट बुक केले होते 2009ला। आमचं ड्रीम होम होतं की आमचं घर आम्हाला मिळावं आणि आम्ही 1,40,40,00,000पर्यंत पैसे इन्व्हेस्ट केले होते की आम्हाला आपलं घर मिळेल। आणि आत्तापर्यंत लोन आम्ही कंटिन्युअसली आम्ही लोनचे पैसे भरतोयच आहे। आम्हाला माहिती की आम्हाला घर मिळणार नाही आहे, तरी आमचे EMI चालूच आहेत, आम्ही पैसे अजूनही भरतोयच आहे। आणि माझ्यासारखे असे 400 लोक आहेत होम बायर्स। आमच्या मॅजेस्टिकचे 400 आहेत आणि WT विस्परिंग टॉवर तिथे मुलुंडला आहे, त्यांचा पण 400 लोक आहेत। आणि आम्ही सगळे वाट बघतो की आमचं घर आम्हाला आमचं पोझिशन कधी मिळणार। आज 17 वर्ष झाले आणि आम्हाला पत्ताच नाही आहे की आम्हाला घर मिळणार आहे की नाही मिळून घेतील। दे विल थिंक अबाउट अस आणि विचार करतील। आता आम्हाला 15 तारखेला मीटिंग आमचं झालं, आमच्यासाठी डिसिजन काय घेतलं, वेल अँड गुड। नाहीतर आम्ही इथे भूक हडताल करू, आमरण उपोषण करू, पण आम्हाला आमचं घर मिळालंच पाहिजे। मॅजेस्टिक टॉवर नाहूर येथे फ्लॅट बुक केलेला होता आणि तेव्हा त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं की 2 वर्षामध्ये आम्हाला पोझिशन देणार 2016मध्ये। पण 2014पासून आम्ही त्या HDILच्या फ्लॅटकरता जवळजवळ 80 लाख लोन घेतलेलं आहेत आणि त्याची कॉस्ट होती जवळजवळ 1,31,00,000 त्यातले आम्ही 80 लाख त्यांना लोन काढून पूर्ण पैसे भरलेले आहेत। 2016पासून आम्ही त्या फ्लॅटची वाट बघतो आहे। याकरता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने या प्रोजेक्टकडे लक्ष द्यायला पाहिजे। आमची केस सुरू आहे, केसला तारीखवर तारीख मिळत आहे। याकरता HDIL ते पूर्ण केस NCLTची मॅनेज करतो आहे। जजसुद्धा त्यांच्या बाजूने आम्हाला ते डिले करत आहेत, जाणून करत आहेत, कारण त्यांनी त्या जज आणि त्यांचं काय संगनमत आहे ते आम्हाला कळत नाही आहे। कारण या प्रोजेक्टमध्ये फक्त HDILच्या बाजूनेच रिझल्ट जातो आहे।